नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण 70च्या दशकातल्या मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेत आहोत. मराठी इंडस्ट्रीत सोज्वळ आणि देखणी अभिनेत्री अनुपमा प्रचलित होती. अनुपमा यांनी अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या वडिलांबरोबर काम केलेलं आहे. सध्या त्या इंडस्ट्रीत कार्यरत नाही, मात्र त्या शिकागोमध्ये वास्तव्यात असून तिथे नाटकाच्या माध्यमातून कलेशी जोडलेल्या पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी तेजश्री प्रधान आणि अस्ताद काळे अभिनीत तिला काही सांगायचंय या नाटकाच्या प्रयोगाला त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी तेजश्री प्रधानसोबत त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. इतक्या वर्षांनी अनुपमा यांना पाहायला मिळाल्याने अनेक प्रेक्षक चकित झाले होते. अनुपमा यांचं लग्नापूर्वीचं नाव रेखा कुलकर्णी आहे. 23 एप्रिल 1950 रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अनुपमा हे नाव त्यांना कथा, संवाद आणि नाट्यलेखक मधुसूदन कालेलकर यांनी दिलं होतं. अनुपमा यांचे वडील जयंत कुलकर्णी हे रेल्वेत नोकरीला, तर आई अलका कुलकर्णी या LICमध्ये काम करत असत. त्यांचं शालेय शिक्षण माटुंग्याच्या लोकमान्य विद्या मंदिरामध्ये, तर पुढील शिक्षण रुपारेल महाविद्यालयात पूर्ण झालं. अनुपमा यांनी मधुसूदन कालेलकर यांच्या आसावरी या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. या नाटकातील भूमिकेच्या नावाने पुढे त्यांना ओळख मिळाली. या नाटकामुळे त्यांना चित्रपटात येण्याची संधी मिळाली. भालजी पेंढारकर यांच्याकडून अभिनयाचे बारकावे शिकल्यानंतर 1968 साली राजदत्त दिग्दर्शित घरची राणी या चित्रपटात पहिल्यांदा त्यांनी काम केलं होतं. या चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयामुळे त्यांना 1968 साली धर्मकन्या या चित्रपटात भूमिका मिळाली. गोड गोजिरी लाज लाजिरी ताई तू होणार नवरी हे धर्मकन्या चित्रपटातील गाणं अनुपमा यांच्यावर चित्रित झालं आहे, जे आजही कुठल्या लग्नात ऐकायला मिळतं. त्यानंतर अनुपमा यांचे एक माती अनेक माती असे एका पाठोपाठ तब्बल 3 चित्रपट प्रदर्शित झाले. 1969 साली आधार हा चित्रपट रिलीज झाला. त्यात अनुपमा यांनी निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी यांच्यासोबत मुख्य भूमिका केली होती. गजन जोशी यांनी 70च्या दशकातील दैवाचा खेळ, आधार, सौभाग्यकांक्षिणी अशा चित्रपटातून अभिनय साकारला होता. आधार या चित्रपटातील माझ्या रे प्रीती फुला हे गाणं पुण्याच्या प्रसिद्ध सारसबाग येथे गजन जोशी आणि अनुपमा यांच्यावर चित्रित केलं होतं. ही या गाण्याची खास आठवण म्हणावी लागेल. तांबडी माती, देव माणूस, नाते जडले 2 जीवांचे, पाठ राखीण, राजा शिवछत्रपती, सापळा, परिवर्तन या चित्रपटांमध्ये अनुपमा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मराठी चित्रपटांमधून अनेक भूमिका केलेल्या अनुपमा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यावर संसार, दुनिया क्या जाने, सास भी कभी बहू थी, 2 बच्चे, 10 हात, टॅक्सी ड्रायव्हर, पाप और पुण्य या चित्रपटांमधून भूमिका केल्या. फक्त मराठी आणि हिंदीच नाही, तर अनुपमा यांनी गुजराती चित्रपटसृष्टीतही आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे. धरती ना लोलू या गुजराती चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना गुजरात सरकारने पुरस्कार देऊन सन्मान केला होता. तसेच जैसल तोरल, जेहर तो विखा जानी अशा बऱ्याच चित्रपटात त्या झळकल्या. नाटक, चित्रपट असा प्रवास सुरू असताना बडोद्याच्या डॉक्टर दिलीप धारकर यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला आणि शिकागोला स्थायिक झाल्या. विदेशात राहूनही त्या शांत बसल्या नाहीत, तर तिथल्या कलाकारांना घेऊन त्यांनी माऊलीसारख्या नाटकाचं दिग्दर्शन केलं. लोभस सौंदर्य, सहज अभिनय सादर करणाऱ्या या अभिनेत्रीवर धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना हे गाणं चित्रित झालेलं आहे. चित्रपटाचं नाव होतं धाकटी बहीण. बहीण, मैत्रीण, बायको, सून आणि करारी कुटुंब प्रमुख अशा विविध भूमिका त्यांनी साकारलेल्या आहेत. मराठी चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याच्या अभिनेत्रीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.